नमस्कार मित्रांनो, द विजय अकॅडमीमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वेब टेक्नॉलॉजी जो सब्जेक्ट आहे तुमचा WT थर्ड इयर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग 2019 पॅटर्नचा, तर या सब्जेक्टचा जो पेपर आहे तो पुढच्या महिन्यात येणार आहे. तर तुम्हाला अभ्यास करण्यासाठी मी काही स्ट्रॅटजी काढलेली आहे. इथे IMP क्वेश्चन्स आणि IMP टॉपिक्स काढलेले आहेत WT या सब्जेक्टचे. तर तुमचे जे 4 युनिट आहेत ते 4 युनिट येणार आहेत एंड सेम एक्झामला. तर तुम्हाला अभ्यास चालू करायचा असेल किंवा नंतर तुम्ही चालू करणार असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. तर तुमचे जे पण मित्र असतील त्यांच्यासोबत नक्कीच शेअर करा, त्यांना खूप हेल्प होईल. तर हा जो व्हिडिओ आहे यामध्ये मी तुमचे जे 4 युनिट आहेत, युनिट नंबर 3, 4, 5 आणि 6, या 4 युनिटचे मी 3-3 पार्टमध्ये डिवाईड करून जे टॉपिक्स आहेत त्यांना डिवाईड केलेलं आहे. तर सगळ्यात पहिले मी काही मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक देणार आहे. त्याच्यानंतर मीडियम इम्पॉर्टंट जे 1 किंवा 2 वेळा विचारले जातात एक्झाममध्ये, आणि तिसरं म्हणजे जे जे असे टॉपिक असतील त्याच्यावरती कधी क्वेश्चन विचारला गेलेला नाही आहे. तर तुम्हाला सगळ्यात आधी जे टॉपिक कवर करायचे ते मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक जे प्रत्येक पेपरमध्ये विचारले गेलेले आहेत आजपासून मागच्या PYQजमध्ये बघितलं झालं तर मी युनिट वाईज काही असे टॉपिक काढलेले आहेत जे तुम्हाला करायचे आहेत. तर युनिट नंबर 3 जो आहे तुमचा जावा सर्लेट आणि XML लँग्वेजचा, तर याच्यामध्ये तुम्हाला टोटल 6 असे टॉपिक आहेत जे तुम्हाला सगळ्यात आधी कवर करायचे आहेत. तर याच्यावरती प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन विचारला गेलेला आहे. जसं की तुम्ही टॉपिक्स बघू शकता, सर्लेट लाईफ सायकल जी आहे याच्यावरती प्रत्येक पेपरमध्ये क्वेश्चन विचारला आहे आणि कोणकोणता क्वेश्चन विचारला आहे ते पण मी इथे काढलेलं आहे. तर तुम्ही याच्यानुसार अभ्यास करू शकता. तुम्ही जर हे टॉपिक जरी करून गेलात तर मॅक्झिमम 60च्या जवळपास तुम्ही मॅक्सिमम स्कोरिंग करू शकता. आणि ज्यांना पास व्हायचं आहे ते फक्त मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक जरी करून गेले तर त्यांची पासिंग लगेच होऊन जाईल. तर युनिट नंबर 3मध्ये लाईफ सायकल विचारतात सगळ्यात जास्त. त्यानंतर सेशन मॅनेजमेंटमध्ये कुकीज आणि URL रायटिंगवरती खूप जास्त क्वेश्चन्स विचारले जातात. त्यानंतर DTD इन XMLमध्ये स्कीमा, एलिमेंट्स आणि ॲट्रिब्यूटवरती प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला दिसून येतं क्वेश्चन्स विचारले गेलेले. त्याच्यानंतर बघायचं झालं तर चौथा म्हणजेच डू गेट आणि डू पोस्ट या मेथड्स तुम्हाला प्रत्येक पेपरमध्ये विचारले गेलेले आहेत PYQजमध्ये. तर हे काही क्वेश्चन्स आहेत त्याच्यावरती तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. त्याच्यानंतर अजाक्सचा जो कन्सेप्ट आहे त्याच्यावरती पण शॉर्ट नोट म्हणून प्रत्येक पेपरमध्ये जास्तीत जास्त क्वेश्चन्स विचारला गेलेला आहे. त्याच्यानंतर सर्लेटचं जे आर्किटेक्चर विथ डायग्राम विचारलं गेलेलं आहे प्रत्येक पेपरमध्ये, तुम्ही बघू शकता PYQजमध्ये जाऊन. तर अशा प्रकारे हे जे 6 टॉपिक आहे हे तुम्हाला सगळ्यात आधी कव्हर करायचे आहेत युनिट नंबर 3चे. त्याच्यानंतर येतात मीडियम इम्पॉर्टंट टॉपिक, ज्याच्यामध्ये तुम्हाला हे जे टॉपिक आहेत हे टोटल 5 टॉपिक आहेत जे तुम्हाला नंतर करायचे आहेत जेव्हा तुम्ही पहिले आधीचे जे मोस्ट इम्पॉर्टंट आहे ते कव्हर केल्यानंतर. तर हे असे टॉपिक आहेत जे जे फक्त 1 किंवा 2 वेळा विचारले गेलेले आहेत PYQजमध्ये. तर हे पण तुम्हाला करायचे आहेत, पण आधी ते 6 टॉपिक करायचे, त्याच्यानंतर हे 5 करायचे आहेत. तर याच्यामध्ये XML डॉक्युमेंट वगैरे डिक्लेरेशन कसं असतं, त्यानंतर नेम स्पेस काय असतं हे कन्सेप्ट तुम्हाला करायचे. त्यानंतर XMLचं ट्रान्सफॉर्मेशन कसं होतं हे पण तुम्हाला करून घ्यायचं आहे. त्यानंतर सर्लेट विथ MySQL डेटाबेस, तर हे कसं वर्किंग करतं MySQL सोबत ते पण तुम्हाला बघून घ्यायचं आहे. त्यानंतर HTTP सेशन काय राहतं त्याच्याबद्दल पण एकदा वाचून घ्यायचं आहे. त्यानंतर डोम बेस XML प्रोसेसिंग कशी राहते त्याच्याबद्दल पण तुम्हाला एकदा वाचून घ्यायचं आहे. तर हे तुम्हाला कव्हर करायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये काही असे टॉपिक आहेत ज्याच्यावरती कधी क्वेश्चन्स विचारला गेलेला नाही डायरेक्टली. तर हे टॉपिक तुम्ही जर वेळ असेल तर तुम्ही कव्हर करू शकता किंवा निग्लेक्ट पण करू शकता. त्याच्यानंतर युनिट नंबर 4 जो आहे तुमचा JSP आणि वेब सर्व्हिसेस, याच्यामध्ये बघू शकता तुम्ही मोस्ट IMP टॉपिक जे आहेत ते आहेत JSP लाईफ सायकलवरती. प्रत्येक पेपरमध्ये जास्तीत जास्त क्वेश्चन्स विचारला गेलेला आहे. याच्यामध्ये क्वेश्चन पण तुम्ही बघू शकता डायग्रामसोबत, तिथे एक्सप्लेन करावं लागेल. त्याच्यानंतर स्ट्रट फ्रेमवर्क पण विचारलं गेलेलं आहे. त्याच्यामध्ये आर्किटेक्चर, ॲक्शन्स, इंटरसेप्टर्स काय काय आहेत, तर याच्यावरती सगळे क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत PYQजमध्ये. त्यानंतर WSDL आणि SOAP हे जे 2 प्रोटोकॉल आहेत त्याच्यावरती खूप जास्त वेळा क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत एक्सप्लेन करण्यासाठी. तर हे कन्सेप्ट पण तुम्हाला एकदम डिटेलमध्ये करायचे आहेत.
आणि हे सगळे कन्सेप्ट जे आहेत मी ऑलरेडी शिकवलेले आहेत तुम्हाला. तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन प्रत्येक युनिटचे वन शॉट लेक्चर बघू शकता आणि तुमच्या मित्रांना पण सजेस्ट करू शकता. त्यानंतर JSP सपोर्ट काय आहे, MVC जो तुमच्या डायग्राम असते ती पण इथे तुम्हाला एक्सप्लेन करायची आहे. त्याच्यानंतर वेब सर्व्हिसेसमध्ये कन्सेप्ट आणि बेनिफिट काय काय आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला इथे क्वेश्चन्स विचारले जातात. त्याच्यानंतर JSP वर्सेस सर्वलेट याच्यावरती पण तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातात. तर हे जे 6 टॉपिक आहेत हे सगळ्यात पहिले कव्हर करायचे आहेत तुम्हाला या युनिटचे. त्याच्यानंतर मीडियम टॉपिक आहेत. मीडियम टॉपिकमध्ये जावा बीन्स आणि त्याचे क्लासेस JSP याच्याबद्दल तुम्हाला बघायचं आहे. त्याच्यानंतर JSP बेसिक सिंटॅक्समध्ये काय काय येतात, जसं की डायरेक्टिव्ज, स्क्रिप्टलेट आणि एक्सप्रेशन्स कोणकोणते असतात हे याच्याबद्दल तुम्हाला डिटेलमध्ये बघून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर JSP इम्प्लिसिट ऑब्जेक्ट कोणकोणते आहेत ते पण बघून घ्यायचं आहे एकदा. त्याच्यानंतर रायटिंग अ जावा वेब सर्व्हिस कशी राईट करतात त्याच्याबद्दल पण तुम्हाला बघून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर JSP रिलेटेड टेक्नॉलॉजीज कोणकोणत्या आहेत त्या पण एकदा विचारला गेलेला होता क्वेश्चन, म्हणून हे फक्त तुम्हाला एकदा वाचून घ्यायचे आहेत. तर पेपरच्या एक दिवस आधी जरी तुम्ही हे वाचून घेतले मीडियम टॉपिक तर होऊन जाईल तुमचं. पण त्याच्या आधी मोस्ट इम्पॉर्टंट जे IMP टॉपिक आहेत हे तुम्हाला डिटेलमध्ये लक्षात ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर लिस्ट टॉपिक आहेत युनिट नंबर 4चे, जे तुम्ही टाईम असला तर करू शकता. त्याच्यानंतर युनिट नंबर 5मध्ये तुम्ही बघू शकता जे IMP टॉपिक आहेत जे तुम्हाला सगळ्यात आधी कव्हर करायचे आहेत. त्याच्यामध्ये ॲरेज इन PHP म्हणजे PHPमध्ये कोणकोणते ॲरे आहेत, त्याचे टाईप्स काय काय आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला डिटेलमध्ये बघायचं आहे. त्याच्यानंतर PHPमध्ये MySQLचा काय रोल आहे किंवा कसं ते कनेक्ट केलं जातं त्याच्याबद्दल खूप वेळा क्वेश्चन्स विचारला गेलेला आहे. त्याच्यानंतर सेशन ट्रॅकिंग इन PHP याच्यावरती पण खूप वेळा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. तर तुम्ही हे जे टॉपिक आहेत हे सगळे कव्हर करायचे आहेत सगळ्यात आधी. त्यानंतर कुकीज इन PHP काय राहतं याच्यावरती पण क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत मल्टिपल पेपर्समध्ये. त्यानंतर अजून 3 टॉपिक आहेत ज्याच्यावरती खूप वेळा क्वेश्चन विचारले गेलेले आहेत PYQमध्ये. तर WAP आणि WML काय राहतं याच्यावरती बघू शकता तुम्ही खूप वेळा वेगवेगळे क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत, पण टॉपिक एकच आहे. त्याच्यानंतर ओव्हरव्ह्यू काय आहे .NET फ्रेमवर्कचा त्याच्यावरती पण खूप जास्त पेपरमध्ये क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. त्याच्यानंतर फंक्शन्स इन PHPमध्ये कोणकोणते फंक्शन्स यूज होतात ते पण तुम्हाला इथे एक्सप्लेन करायचे आहेत. त्याच्यानंतर मीडियम टॉपिक येतात जसं की कंट्रोल स्टेटमेंट इन PHP याच्यावरती 1 किंवा 2 वेळा क्वेश्चन विचारला जातो. तर हे टॉपिक पण तुम्हाला नंतर करायचे आहेत. ओव्हरव्ह्यू ऑफ C#, त्यानंतर ओव्हरव्ह्यू ऑफ Node.js. तर हे कन्सेप्ट तुम्हाला माहिती पाहिजेत. ASP.NET काय असतं, त्यानंतर हँडलिंग इन फॉर्म कसा हँडल केला जातो PHPमध्ये तर हे तुम्हाला माहीत पाहिजे. त्याच्यानंतर लिस्ट टॉपिक येतात, जेव्हा तुमच्याकडे टाईम असेल तेव्हा हे कव्हर करायचे आहेत. त्याच्यानंतर युनिट नंबर 6 जो आहे रुबी अँड रेल्स. तर हे जे लँग्वेज आहे रुबी आणि त्याचं फ्रेमवर्क रेल्स याच्यावरती पण खूप वेळा हे मोस्ट IMP टॉपिक जे आहेत याच्यावरती प्रत्येक पेपरमध्ये क्वेश्चन विचारला गेलेला आहे. तर पुढच्या पेपरमध्ये पण विचारू शकता. तर हे सगळ्यात आधी तुम्हाला कव्हर करायचे आहे. जसं की स्केलर टाईप्स काय काय आहेत, त्याचे ऑपरेशन्स काय काय आहेत हे तुम्हाला सगळ्यात आधी बघून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ॲरेज इन रुबी, ॲरेज काय काय आहेत रुबीमध्ये, त्याचे टाईप्स काय काय आहेत ते सगळं तुम्हाला इथे बघायचं आहे. त्याच्यानंतर रेल्स विथ अजाक्स. तर अजाक्ससोबत कसं रेल्स हे वर्किंग करतं त्याचं डिटेलमध्ये तुम्हाला बघून घ्यायचं आहे वर्किंग. तर हे मी सगळे वन शॉट लेक्चरमध्ये कव्हर केलेले आहेत. सगळे टॉपिक एकदम सिम्पलमध्ये आणि डायग्रामसोबत एक्सप्लेन केलेले आहेत. तर तुम्ही ते व्हिडिओज बघू शकता. EJBबद्दल आर्किटेक्चर आणि त्याचे कोणकोणते टाईप्स आहेत ते पण तुम्हाला विचारले गेलेले आहेत. त्यानंतर कंट्रोल स्टेटमेंट इन रुबी याच्यावरती पण खूप वेळा क्वेश्चन विचारला आहे. त्यानंतर क्लासेस कोणकोणते आहेत रुबीमध्ये ते पण तुम्हाला विचारले गेलेले आहेत. आणि ओव्हरव्ह्यू रेल्सबद्दल तुम्हाला जी कन्सेप्ट आहे त्याच्यावरती पण क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत. तर अशा प्रकारे तुम्हाला हे सगळे टॉपिक सगळ्यात आधी कव्हर करायचे आहेत, मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक. त्याच्यानंतर मीडियम इम्पॉर्टंट टॉपिक जे आहेत ते आहेत रेल्स ॲप्लिकेशन्स काय काय आहेत आणि डेटाबेस काय आहे. त्याच्यानंतर डॉक्युमेंट रिक्वेस्ट कशी असते रेल्समध्ये, कशी प्रोसेस करते त्याच्याबद्दल तुम्हाला इथे विचारलं गेलेलं होतं. त्याच्यानंतर प्रोसेसिंग फॉर्म कसे वर्क करतात रेल्समध्ये. त्याच्यानंतर लेआउट्स काय आहेत रेल्समध्ये आणि मेथड्स आणि पॅटर्न मॅचिंग हे कन्सेप्ट पण तुम्हाला बघून घ्यायचे. तर हे 1 किंवा 2 वेळा विचारले जाणारे क्वेश्चन टॉपिक्स आहेत किंवा क्वेश्चन्स आहेत. त्याच्यानंतर लिस्ट इम्पॉर्टंट टॉपिक येतात आणि हा जो क्वेश्चन आहे
इंट्रो रुबीचा याच्यावरती एकदा क्वेश्चन विचारला गेलेला होता. तर तुम्ही हे नंतर करू शकता जेव्हा तुमचे आधीचे टॉपिक कवर होतील. तर अशा प्रकारे मी जे तुमचे 4ही युनिट होते त्याचे इम्पॉर्टंट टॉपिक आणि PYQमध्ये विचारले गेलेले क्वेश्चन्स काढलेले आहेत. तर तुम्ही हे क्वेश्चन्स प्रॅक्टिस करू शकता किंवा जे टॉपिक आहेत ते कवर करू शकता. तर मी याचं एक्सप्लेनेशन आपल्या व्हिडिओजमध्ये दिलेलं आहे. तुम्ही प्लेलिस्ट चेक करू शकता आणि तुमच्या मित्रांना पण सजेस्ट करू शकता. तर ही जी PDF आहे, ही PPT जर तुम्हाला पाहिजे असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेली असेल आपल्या टेलिग्राम चॅनलची किंवा व्हॉट्सअप चॅनलची, तुम्ही जॉईन करू शकता. तर तिथे तुम्हाला सगळं मटेरियल भेटेल, स्टडी मटेरियल. तर धन्यवाद मित्रांनो.